हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये लॉजिक ह्या चॅप्टरची एक्झरसाइज 1.2 सॉल्व करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 पासून आपण स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1 काय आहे? कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. क्वेश्चन नंबर 1 इज P implies Q and Q implies P. आता सुरुवातीला ह्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती स्टेटमेंट आहेत? तर 2 स्टेटमेंट आहेत. रो नंबर ऑफ रोज इज इक्वल टू R इज इक्वल टू काढूत 2^2 इज इक्वल टू 4. नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस कनेक्टिव्ह. स्टेटमेंट किती आहेत? 2 प्लस कनेक्टिव्ह किती आहेत? हाऊ मेनी कनेक्टिव्ह? 1, 2 and 3 कनेक्टिव्ह. टोटल कॉलम किती आले? 5 आणि रो किती आले? 4. तर ट्रूथ टेबल ह्याचा कन्स्ट्रक्ट करूत. P implies Q, P implies Q and Q. त्याच्यानंतर P implies Q and Q टोटल implies P. आता पहा, ह्याच्यामध्ये 4 आहेत रो, 4 रोज आहेत. तर मग काय येईल? मग 2T 2F. नेक्स्ट Q मध्ये बघा, Q मध्ये 1T 1F 1T 1F 1T 1F ह्या पद्धतीने येईल. P implies Q implies कधी असतं? TF असेल तर F असतं, अदरवाइज T. त्याच्यानंतर पहा, P implies Q and Q and कधी असतं? TT असेल तर T. TT बघा, TT असेल तर T, TT असेल तर T, अदरवाइज फॉल्स. TT इथं आहे T आणि हे फॉल्स होईल. आता बघा, P implies Q and Q हे झालं. ह्याला आपण हे implies P कडे चाललंय, तर हा कॉलम P कडे चाललाय. implies आहे. implies कधी असतं? TF असेल तर F असतं. TF बघा, TF थर्ड नंबरला आहे. TF असेल तर F, अदरवाइज T, अदरवाइज T. हा झाला ट्रूथ टेबल फर्स्ट क्वेश्चनचा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर? देअर आर ओनली 2 स्टेटमेंट. देअरफॉर P Q negation Q, P and negation Q, P implies Q. ह्याला मी A नाव देतो, ह्याला B नाव देतो. A डबल implies B असं करू. पहा, ह्याच्यानंतर सांगा 2T 2F 1T 1F 1T 1F अल्टरनेट घेतलं. निगेशन Q काय येईल? मग T असेल तर F, F असेल तर T, T असेल तर F, F असेल तर T. P अँड निगेशन Q. P इथं आहे, निगेशन Q इथं आहे, त्याचं अँड आहे. अँड कधी असतं? TT असेल तर T, TT असेल तर T, अदरवाइज फॉल्स. त्याच्यानंतर P implies Q implies कधी असतं? ज्याच्याकडे बाण चाललाय ते येतं. TF असेल तर F, अदरवाइज T. आता बघा, A आणि B चं काय पाहिजे आपल्याला? डबल implies कधी येतं? तर चेहरे सारखे चेहरे कुठे आहेत बघा. TT किंवा FF असेल तर T येतं, कुठंच नाही, म्हणून हे काय येईल? F येईल. दिस इज द ट्रूथ टेबल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये किती स्टेटमेंट आहेत? हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर? देअर आर 3 स्टेटमेंट. देअरफॉर नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 2 power 3 इज इक्वल टू 8 रोज. Number of columns is equal to
number of statement 3 plus number of connective 1, 2 and 3 is equal to 6. Number of columns किती झाले 6. Therefore start here to construct the truth table P Q R. त्याच्यानंतर काय घ्यावं लागेल आपल्याला P and Q. त्याच्यानंतर Q और R. ह्याला A द्या, ह्याला B द्या. A डबल इम्प्लाइज B असं करूया. सांगा हे काय होईल सांगा. P मध्ये 4T 4F 4T 4F F F F. त्याच्यानंतर Q मध्ये काय येईल. Q 2T 2F 2T 2F. R मध्ये TF 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 अल्टरनेट. अल्टरनेट साईन येतील. आता त्याच्यानंतर बघा P अँड Q. अँड कधी असतं TT असेल तर T असतं TTT. अदरवाइज फॉल्स. 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर P Q और R. और कधी असतं Q आणि R इथं आहे बघा. या दोघांचं और. FF असेल तर F असतं. FF कुठं कुठं आहे बघा. FF असेल तर F. हे T हे T हे T हे F T T T आणि F. या दोघांचं काय डबल इम्प्लाय चेहरे सारखे चेहरे बघा. TT किंवा FF. TT असेल तर T TTT F T F F F आणि T. हा झाला ट्रूथ टेबल. त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 4 कडे यावं. क्वेश्चन नंबर 4 काय सांगतो बघा. P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q अँड R. तर ह्याच्यामध्ये हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर. देअर आर 3 स्टेटमेंट. देअरफॉर नंबर ऑफ रोज आर 8. P Q R Q and R. निगेशन Q and R ह्या पद्धतीने घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आता इथं काय घ्यावं लागेल. हे A आणि हे B. ह्याला मी A नाव देतो, ह्याला B नाव देतो. A इम्प्लाइज B. A इम्प्लाइज B. तर सांगा मग काय होईल ह्याच्यात. तुम्ही म्हणाल इथं 4T आणि 4F. बरोबर आहे. 4T 4F. त्याच्यानंतर Q मध्ये काय येईल. 2T 2F 2T 2F. R मध्ये काय येईल. R मध्ये येईल 1T 1F 1T 1F 1T 1F 1T 1F. Q अँड R. अँड कधी असतं. अँड TT असेल तर T असतं. TT पहा T. इथं F इथं F इथं F इथं T F F F. निगेशन. निगेशन ह्याचं निगेशन करा. T असेल तर F F असेल तर T T T F T T T. आता A आणि B चं इम्प्लाइज पाहिजे. इथून इकडं इम्प्लाइज कधी असतं. TF असेल तर F असतं. TF असेल तर काय असतं. F असतं. बघा TF आहे का. T
आणि एफ असेल तर एफ, टी एफ असेल तर काय असतं, एफ असतं. हा, टी एफ आहे का बघा, टी एफ नाही, टी टी एफ नाही, टी टी एफ नाही, टी 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 आणि टी, ह्या पद्धतीने येईल बघा. हे काय झालं, पी क्यू आर, पी अँड आर, क्यू अँड आर, क्यू अँड आर कसं आलं, टी टी असेल तर टी, ह्याचं निगेशन घेतलं आपण, ह्या पद्धतीनं येईल हे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर फिफ्थ मध्ये बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 5 काय सांगतो, निगेशन पी और निगेशन क्यू अँड क्यू. पी टू स्टेटमेंट आहे त्याच्यात, म्हणून काय केलं, पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू, पी और निगेशन क्यू, पी और निगेशन क्यू अँड क्यू आणि ए अँड बी असं आपण दिलं. त्याच्यानंतर बघा पी और क्यू निगेशन क्यू, पी कुठं आहे, इथं आहे, आणि निगेशन क्यू कुठं आहे, इथं आहे. या दोघांचं काय पाहिजे आपल्याला, और पाहिजे. और कधी असतं, एफ एफ असेल तर एफ असतं. एफ एफ कितव्या नंबरला आहे, थर्ड. एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज ट्रू. त्याच्यानंतर बी मध्ये या, हा कॉलम कशासोबत, क्यू सोबत काय आहे, अँड आहे. अँड कधी असतं, टी टी असेल तर टी, फर्स्ट नंबरला टी येईल, अदरवाईज फॉल्स येईल. ए आणि बी, ए इथं आहे, बी इथं आहे, दोघांचं काय पाहिजे, अँड पाहिजे. अँड कधी असतं, टी टी असेल तर टी, टी टी कुठंच नाही, म्हणून हे काय होईल, फॉल्स येईल. टोटल काय होतील, फॉल्स येतील. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा, हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर, देअर आर ओनली 2 स्टेटमेंट, देअरफॉर पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता त्याच्यानंतर निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, आपण ह्याला ए नाव देऊ, ह्याला बी देऊ. आता काय सांगतंय, ए इम्प्लाइज बी, ए अँड बी, ए अँड बी असं घेऊ. हा, सांगा मग काय होईल, हे टी 2 टी 2 एफ, 1 टी 1 एफ, 1 टी 1 एफ. निगेशन पी काय होईल सांगा. निगेशन पी म्हणजे हे पी च्या अपोजिट लिहायचं, टी असेल तर एफ, टी असेल तर एफ, टी टी. निगेशन क्यू एफ टी एफ टी. आता निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू काय येईल, इम्प्लाइज कधी असतं, टी एफ असेल तर एफ असतं, अदरवाईज ट्रू. बी मध्ये निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, इकडून इकडे जायचे. आता टी एफ असेल तर एफ असतं, अदरवाईज ट्रू येईल. ए आणि बी चा काय पाहिजे, अँड पाहिजे. टी टी असेल तर टी, टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. हे झाला याचा ट्रूथ टेबल. त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा, हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर, देअर आर ओनली 2 स्टेटमेंट, पी अँड क्यू. देअरफॉर पी क्यू निगेशन पी येईल इथं. पुन्हा मी काय करेन, क्यू इम्प्लाइज पी घेऊयात. त्याच्यानंतर निगेशन पी डबल इम्प्लाइज
क्यू. त्याच्यानंतर पहा आता काय येईल, 2T 2F, 1T 1F, 1T 1F, निगेशन P, निगेशन P काय होईल, F F T T, निगेशन सॉरी Q इम्प्लाइज P, Q इम्प्लाइज P काय असेल, TF असेल तर F येईल, अदरवाइज T येईल. निगेशन P डबल इम्प्लाइज Q, इथून इकडं चाललंय, इथून इकडं चाललंय. निगेशन काय येईल मग, TF डबल इम्प्लाइज कधी असतं, चेहरे सारखे. इथून इकडं TT असेल तर T, FF असेल तर पण T, अदरवाइज फॉल्स. आता मला सांगा ह्याच्यामध्ये A ह्याला नाव देऊ आणि B हे आहे, A और B करूया. काय येईल, और कधी असतं, FF असेल तर F असतं. FF आहे का बघा, FF नाही, म्हणून काय येईल, हे T येईल. किंवा एक पण ट्रू असेल तर ट्रू व्हॅल्यू येते ऑर मध्ये. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 8 मध्ये पहा, क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय सांगतं, हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर, देअर आर 3 स्टेटमेंट, देअरफॉर P Q R, Q implies R. त्याच्यानंतर P implies Q implies R, ह्या पद्धतीने घेऊ. त्याच्यानंतर P and Q, त्याच्यानंतर P and Q implies R, हे झालं. आणि शेवटी हा जो आहे ह्याला आपण A नाव देऊया आणि ह्याला नाव देऊया B. ह्या दोघांचं काय आहे, A इथं लिहितो मी, A डबल इम्प्लाइज B, हे नंतर करूया. काय होईल, 4T 4F, 4T 4F, 2T 2F, 2T 2F, 1T 1F, 1T 1F, 1T 1F, 1T 1F. Q implies R, इकडे implies TF असेल तर F येतं, TF असेल तर F येतं, अदरवाइज T. TF आहे का, नाही, T T T TF F T T. त्याच्यानंतर P implies this bracket, P पासून तिकडे चाललाय, TF असेल तर F असतं, TF आहे का, नाही, TF F, TF नाही T, 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 TF नाही T. त्याच्यानंतर पुढे या, P and Q, and कधी असतं, TT असेल तर T, TT T, TT T, अदरवाइज फॉल्स. 1 2 3 4 इथं नाहीच, 1 अदरवाइज फॉल्स, फॉल्स फॉल्स. आता बघा, आता ह्याच्यामध्ये P and Q implies R, हे कुठं चाललंय, implies R कडं. implies कधी असतं, TF असेल तर F असतं, TF बघा आहे का, TF आहे का, TF नाही म्हणून T, TF आहे F,
टी एफ नाही टी, 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 टी. आता हा ए आला, हा बी आला, ह्या दोघांचं काय पाहिजे आपल्याला? डबल इम्प्लाइज. चेहरे सारखे सारखे आहेत का बघा. टी टी टी, एफ एफ, टी टी, टी टी, टी टी, टी टी, सर्व सारखे आहेत. म्हणून काय होईल? ए डबल इम्प्लाइज बी. टोटल काय असेल? टी 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 टी, टी टी टी. 1 2 3 4 5 6 7 8. टोटल काय असतील मग? टी 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 असतील. हा झाला क्वेश्चन नंबर 8. तर आता क्वेश्चन नंबर 9 घेऊत. क्वेश्चन नंबर 9 पहा. क्वेश्चन नंबर 9 मध्ये 3 स्टेटमेंट आहेत. पी, क्यू, आर. त्याच्यानंतर क्यू अँड आर, क्यू अँड आर. त्याच्यानंतर निगेशन क्यू अँड आर. आणि टोटल आपण काय करू? ह्याला ए नाव देऊ आणि ह्याला बी नाव देऊ. ए इम्प्लाइज बी. सांगा मग याच्यात काय असेल? तर 4T, टी 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 टी, एफ 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 आणि एफ. 4T झाले, 4F झाले. आता क्यू मध्ये काय असतील? 2T, 2F, 2T, 2F, 1T, 1F, 1T, 1F, 1T, 1F, 1T, 1F. त्याच्यानंतर क्यू अँड आर. क्यू अँड आर मध्ये अँड कधी असतं? टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स, 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 टी, फॉल्स. हे काय होईल? फॉल्स, फॉल्स. त्याच्यानंतर ह्याचं निगेशन. टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, 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 एफ, टी, टी, टी. आता ए आणि बी ह्या दोघांचं काय पाहिजे? इम्प्लाइज पाहिजे आपल्याला. तर इम्प्लाइज कधी येईल? टी एफ असेल तर एफ असतं, टी एफ असेल तर एफ असतं. अदरवाईज टी, टी एफ बघा कुठं आहे का? अदरवाईज 1 टी एफ नाही, टी एफ नाही. 1 2 3 4 5 6 7. ह्या पद्धतीनं हा झाला ट्रूथ टेबल फॉर एक्झाम्पल नंबर 9. आता एक्झाम्पल नंबर 10 पहा. एक्झाम्पल नंबर 10 मध्ये बघा. पी, हाऊ मेनी स्टेटमेंट? देर आर 3 स्टेटमेंट. पी, क्यू, आर. पुन्हा निगेशन पी क्यू घेऊ. हा पूर्ण ब्रॅकेट पी और निगेशन क्यू. पुन्हा आर अँड पी. त्याच्यानंतर ह्याला ए नाव देऊया, ह्याला बी नाव देऊया. ए इम्प्लाइज बी. काय असेल बघा? 4T, 4F. समजलं? आता काय करायचं? 2T, 2F, 2T, 2F. अल्टरनेट 1T, 1F, 1T, F, TF, TF. आता निगेशन क्यू काय असेल? एफ एफ, टी टी, एफ एफ, टी टी. हे काय झालं? निगेशन क्यू.
आता बघा पी और निगेशन क्यू और पाहिजे पी आणि निगेशन क्यू मध्ये बघा और पाहिजे और कधी असतं एक टी असेल तर टी येतं अदरवाईज फॉल्स येतं किंवा एफ एफ असेल तर एफ टी एफ टी 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 एफ एफ टी आणि टी बी बघा आर अँड पी आर इथं आहे आणि पी इथं आहे ह्या दोघांचं काय पाहिजे अँड टी टी असेल तर टी 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 नाही एफ टी टी असेल तर टी एफ 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 आणि एफ 1 2 3 4 5 6 7 8 त्याच्यानंतर ह्या दोघांचं काय पाहिजे आपल्याला इम्प्लाईज पाहिजे इम्प्लाईज कधी असतं टी एफ असेल तर एफ असतं टी एफ बघा इथं आहे टी एफ एफ हे टी टी एफ टी टी एफ एफ स्टार्ट करूयात क्वेश्चन नंबर सेकंड बघा काय आहे क्वेश्चन युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स वी हॅव टू प्रूव्ह दॅट लॉजिकल इक्विव्हॅलन्स तर फर्स्ट क्वेश्चन पहा निगेशन पी अँड क्यू लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू पी और क्यू अँड निगेशन पी तर मी काय केलं हा टेबल कन्स्ट्रक्ट केला काय काय येईल पी क्यू टू स्टेटमेंट आहेत म्हणून पी आणि क्यू परत निगेशन पी त्याच्यानंतर हे पूर्ण इकडचा स्टेटमेंट पॅटर्न घेतला निगेशन पी अँड क्यू परत पी और क्यू आणि पूर्ण हा इकडचा स्टेटमेंट पॅटर्न पी और क्यू अँड निगेशन पी तर सॉल्व करूत आपण दोन स्टेटमेंट आहेत म्हणजे रो किती असतील 4 4 टी सॉरी 2 टी 2 एफ 1 टी 1 एफ 1 टी 1 एफ अल्टरनेट त्याच्यानंतर निगेशन पी काय असेल निगेशन पी काय होईल तर पी च्या अपोजिट म्हणजे टी असेल तर एफ एफ टी टी त्याच्यानंतर निगेशन पी अँड क्यू ह्या दोघांचं अँड पाहिजे अँड कधी असेल टी टी असेल तर टी अदरवाईज फॉल्स त्याच्यानंतर पी और क्यू पी आणि क्यूचं और पाहिजे एक जरी टी असेल तर टी अदरवाईज फॉल्स टी टी किंवा एफ एफ असेल तर एफ अदरवाईज फॉल्स एफ एफ असेल तर एफ अदरवाईज फॉल्स टी 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 हे फॉल्स त्याच्यानंतर पी और क्यू अँड निगेशन पी ह्याच्यात आणि ह्याच्यातला काय पाहिजे और पाहिजे और कधी असे सॉरी अँड पाहिजे अँड कधी येईल टी टी असेल तर टी येईल टी टी कुठल्या नंबरला आहे तिसऱ्या नंबरला आहे टी टी असेल तर टी येईल थर्ड नंबरला टी टी आहे अदरवाईज फॉल्स येईल एफ 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 बघा एंट्रीज इन द कॉलम नंबर 4 आणि 6 पहा कॉलम नंबर 4 इथं आहे आणि कॉलम नंबर 6 हा आहे तर ह्याच्या एंट्रीज बघा एफ 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 टी टी एफ एफ ह्या कशा आल्या सारख्या आल्या मग कसं लिहायचं आन्सर एंट्रीज इन द कॉलम नंबर 4 अँड 6 आर आयडेंटिकल और सेम देअरफॉर negation P and Q is logically equivalent to P or Q and negation P ह्या पद्धतीनं येईल सिमिलरली आता क्वेश्चन नंबर सेकंड स्टार्ट करू सेकंड क्वेश्चन काय आहे बघा तर हा क्वेश्चन सेकंड घेतला त्याचा स्टेटमेंट पॅटर्न आपण
घेऊत, ह्याला S1 म्हणून, हा S2. तर P Q किती स्टेटमेंट आहेत? ओनली 2 स्टेटमेंट आर देअर. देअर फोर P Q निगेशन P घेतला, P और Q इकडचा, परत ह्याचं निगेशन, हा स्टेटमेंट पॅटर्न इकडचा झाला. त्याच्यानंतर निगेशन P अँड Q, निगेशन P अँड Q, आणि ह्याला आपण ए नाव दिलं, मी ह्याला ए नाव दिलं, ह्याला बी नाव दिलं, आणि ह्या दोघांचं काय आहे? ऑर आहे, म्हणून इथं ऑर लिहिलं. तर सॉल्व करू ते. टी टी एफ एफ, 1 टी एफ टी एफ, हे कसं आलं समजलं? त्याच्यानंतर निगेशन पी, निगेशन पी मध्ये काय येईल? पी च्या अपोजिट एफ एफ टी टी. त्याच्यानंतर पी और क्यू, पी और क्यू काय असेल सांगा? पी और क्यू, और कधी असतं? एक जरी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. टी 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 फॉल्स. त्याच्यानंतर ह्याचं काय आहे? निगेशन आहे, निगेशन एफ 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 आणि टी. हा निगेशन पी, निगेशन पी इथं आहे थर्ड नंबरला. निगेशन पी अँड क्यू कशासोबत? क्यू सोबत अँड आहे. अँड कधी असतं? टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. आता ह्या दोघांचं काय पाहिजे आपल्याला? ऑर पाहिजे. ऑर कधी असतं? एफ एफ असेल तर एफ असतं, अदरवाईज ट्रू असतं. एफ एफ बघा, एफ आहे इथं, एफ एफ आहे, आणि अदरवाईज ट्रू येईल. बघा मग, एंट्रीज इन द कॉलम नंबर 3, 3 च्या एंट्रीज काय आहेत? एफ एफ टी टी. त्याच कॉलम नंबर 6 च्या एंट्रीज किती आहेत? एफ एफ टी टी. Therefore, entries in the column number 3 and 7 are identical. Therefore, they are equivalent. Similarly, आता क्वेश्चन नंबर 3 कडे येऊ. क्वेश्चन नंबर 3 पहा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये P डबल इम्प्लाइज Q हा क्वेश्चन आहे दिलेला. त्याच्यावरून स्टेटमेंट पॅटर्न तयार करूया. हे P Q ओनली देर आर 2 स्टेटमेंट, देअरफॉर पी क्यू आर येणार नाही, 2 स्टेटमेंट आहेत. पी डबल इम्प्लाइज क्यू, पी और क्यू घेतला, पी अँड क्यू घेतला, त्याच्यानंतर ह्याचं निगेशन घेतलं, निगेशन पी अँड क्यू. त्याच्यानंतर हे पी और क्यू अँड निगेशन, हा पूर्ण ब्रॅकेट 7, आणि परत ह्याचं निगेशन 8 नंबरला. तर हा सॉल्व करू क्वेश्चन. बघा काय येईल मग? 2 टी, टी टी एफ एफ, 1 टी एफ टी एफ. डबल इम्प्लाइज कधी असतं? चेहरे सारखे. टी टी असेल तर टी, एफ एफ असेल तरी पण टी, अदरवाईज एफ. पी और क्यू, और कधी असेल? एफ एफ असेल तर एफ, किंवा एक जरी टी असेल तर ट्रू. हे झालं ऑर. अँड कधी असतं? टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. ह्याचं निगेशन, निगेशन काय असेल? टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, एफ असेल तर टी, एफ असेल तर टी. त्याच्यानंतर बघा, हे हा टेबल आणि ऑर ह्याच्यामध्ये काय आहे? अँड आहे. काय आहे? अँड. तर बघा, टी टी असेल तर टी असतं. टी टी कुठल्या नंबरला आहे? दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरला. बघा, टी टी असेल तर टी असतं, टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. टी 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 टी, आणि इथं फॉल्स येईल. बघा, हे झाले ह्याचं. त्याच्यानंतर ह्याचं काय आहे? निगेशन आहे इथं. टी एफ असेल तर काय येईल? टी येईल. टी असेल तर एफ येईल, टी असेल तर एफ येईल, टी असेल तर एफ असेल तर टी येईल. बघा एंट्री. मग एंट्रीज इन द कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर 8 किती आल्या? सेम आल्या.
Therefore, entries in the column number 3 and 8 are identical or same. Therefore, they are equivalence. They are equivalence. तर आता क्वेश्चन नंबर घेऊत 4. क्वेश्चन नंबर 4 पहा. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? P implies Q implies P. Logically equivalence to negation P implies Q. तर ह्याचं स्ट्रक्चर आपण तयार केलंय. तर पहा, हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर? देअर आर ओनली 2 स्टेटमेंट. देअरफॉर नंबर ऑफ रोज आर 4. 2T 2F 1T 1F 1T 1F अल्टरनेटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट निगेशन ऑफ P. निगेशन P काय होईल? टेल मी द निगेशन P. F T Q implies P. Q implies कधी असतं? TF असेल जिकडं बाण चाललाय. कुठून चाललाय? Q कडून P कडं. तर TF असेल तर जिकडं बाण चाललाय ते घ्यायचं. TF असेल तर F. TF असेल तर बघा TF कुठं आहे का? नाही, म्हणून T येईल. अदरवाईज T. आता P implies Q. फर्स्ट ब्रॅकेट implies फोर्थ ब्रॅकेट बघा implies आहे. TF असेल तर F येतं. TF बघा TF आहे का? नाही, म्हणून T. TF नाही T. TF नाही T. TF आहे का? नाही. TF आहे का? नाही, म्हणून T आलं. P implies Q. P implies Q काय असतं? TF असेल तर F असतं. TF असेल तर F, अदरवाईज T. ह्या पद्धतीनं आलं. त्याच्यानंतर पहा आता ह्याच्यामध्ये निगेशन P इथं आहे 3rd नंबरला आणि तो कुठे चाललाय? इम्प्लाइज व्हायलाय 6 नंबरकडं. इथून इकडं यायलाय. तर बघा इम्प्लाइज कधी असतं? TF असेल तर F असतं. TF आहे का? TF कुठंच नाही. TF कुठंच नाही, म्हणजेच T येईल. बघा एंट्रीज इन द कॉलम नंबर किती? 5th अँड कॉलम नंबर 7 कशा आहेत? सेम आहेत, आयडेंटिकल आहेत. आन्सर कसं लिहायचं? एंट्रीज इन द कॉलम नंबर 5 अँड कॉलम नंबर 7 आर आयडेंटिकल. देअरफॉर दिस इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स. हे झाला क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5th. क्वेश्चन नंबर 5th पहा. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलंय आपल्याला? सी हिअर. P or Q implies R logically equivalent to P implies R and Q implies R. P, how many statement are there? There are 8 statement. Sorry, there are 3 statement. Therefore, how number of rows are 8. 4T, 4T, T, F ह्या पद्धतीने येईल. 2T, 2F, TF अल्टरनेट. और कधी असेल? FF असेल तर F असतं. FF असेल तर F असतं. और P आणि Q मध्ये हे T आहे. T एक T जरी असेल तर T येतं. T F. त्याच्यानंतर P और Q implies R.
इकडून इकडे चाललंय बघा. 4 implies 3. TF असेल तर F असतं. TF असेल तर F. बघा दुसऱ्या नंबरला F T F T TF F T T. P implies R. P कुठं आहे? इथं आहे. इम्प्लाइज कुठे चाललाय? R कडे चाललाय. फर्स्ट implies थर्ड. TT T असेल. TF F असेल. TT T TF F FT T FF T FT T FF T. त्याच्यानंतर Q implies R. हे Q implies R. implies कधी असतं? TF असेल तर F. TT असेल T येईल. TF असेल F येईल. T T T TF F T आणि हे T. त्याच्यानंतर ह्या दोघांचं काय पाहिजे आपल्याला? अँड पाहिजे. अँड कधी असतं? TT असेल तर T अदरवाइज फॉल्स. हे T फॉल्स T फॉल्स T T. चेक करा. एंट्रीज इन द कॉलम नंबर 5 एंट्री सेम आल्या का? 5 आणि 8 एंट्री चेक करा. Entries in the column number 5 and 8 are identical. Therefore they are equivalents. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 घ्या. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर? देअर आर 3 स्टेटमेंट. देअरफॉर सॉलिड 4T 4F F F F F 2T 2F 2T 2F. परत एक 1T 1F 1T 1F अल्टरनेट TF TF. त्याच्यानंतर Q and R या दोघांचं अँड आहे. TT असेल तर T अदरवाइज फॉल्स. TT नाही TT T अदरवाइज फॉल्स. P implies Q and P इथं आहे. इकडच्या 4 ला इम्प्लाइज करायला. म्हणजे इम्प्लाइज कधी असतं? TF असेल तर F असतं. TT T TF F TF F TF F FT T TF पाहिजे. TF आहे का? नाही. T TF नाही. TF नाही. T. ह्या पद्धतीने येईल. आता P implies Q. P आणि Q चं इम्प्लिकेशन पाहिजे. इम्प्लिकेशन TF असेल तर F येतं. TF असेल F T आणि T. P implies R. P इथं आहे R इथं आहे. implies TT असेल T येईल. TF असेल F येईल. बघा TT TF असेल F TT T TF असेल F FT T FT FF T FT T FF T's. परत ह्या दोघांचं काय आहे? अँड आहे. अँड कधी असतं? TT असेल तर T अदरवाइज फॉल्स. TT असेल तर T अदरवाइज फॉल्स. बघा एंट्रीज इन द कॉलम नंबर चेक करा. 5 and 8 कसे आहेत? आयडेंटिकल आहेत. 5 and 8 आर आयडेंटिकल. देअरफॉर दे आर लॉजिकली इक्विव्हॅलन्स. क्वेश्चन नंबर
क्वेश्चन नंबर 7 घेऊत आता. क्वेश्चन नंबर 7 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 7 चेक करा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये बुक मध्ये थोडी मिस्टेक आहे. क्वेश्चन असा आहे, पी इम्प्लाइज क्यू अँड आर लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड पी इम्प्लाइज आर. तर हा क्वेश्चन आहे. तर हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर? देअर आर 3 स्टेटमेंट. Therefore, how many rows? There are how many rows? There are 8 rows. तर काय येईल मग? 4T T T T T F F F F 4T 4F. समजलं? काय घ्यायचं? 4T घ्यायचे, 4F घ्यायचे. नंतर 2T 2F 2T 2F 1T 1F 1T 1F 1T 1F 1T 1F ह्या पद्धतीने घेतलं. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर निगेशन क्यू. निगेशन क्यू काय असेल सांगा बरं? F F T T आहे तर काय होईल? F F T T F F T T ह्या पद्धतीने आलं. क्यू अँड आर. क्यू इथं आहे, आर इथं आहे. ह्या दोघांचा अँड पाहिजे. अँड कधी येईल? टी टी असेल तर टी, टी टी असेल तर टी. अदरवाईज फॉल्स फॉल्स फॉल्स. ट्रू फॉल्स फॉल्स. आणि हे फॉल्स. आता बघा, P implies this bracket 1 implies 5. 1 इथं आहे, 5 इथं आहे. implies कधी असतं? TF असेल तर F. TF असेल F, जिकडं बाण चाललाय ते TF F TF F FT उलटा आहे. TF असेल तर F, अदरवाईज T आणि टी. त्याच्यानंतर बघा, पी अँड निगेशन क्यू. पी इथं आहे, निगेशन क्यू इथं आहे. ह्या दोघांचं काय पाहिजे? अँड. टी टी असेल तर टी. टी टी आहे का बघा, चेक करा. टी टी असेल तर टी. टी टी आहे का? नाही. एफ एफ टी 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 F F परत F आणि F. त्याच्यानंतर ह्याचं काय आहे? निगेशन. F असेल तर T, F असेल तर T, T असेल तर F, T असेल तर F, F असेल तर T, F असेल तर T, F असेल तर T, F असेल तर T. आता बघा, P इम्प्लाइज आर. पी इथं आहे आणि आर इथं आहे. ह्या दोघांचं काय पाहिजे? इम्प्लाइज. टी एफ असेल तर एफ, जिकडं बाण चाललाय ते येईल. टी 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 येईल. टी एफ एफ येईल. टी 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 येईल. टी एफ एफ येईल. एफ टी टी येईल. टी टी आणि टीच. हे झालं. आता ह्या दोघांचं काय पाहिजे आपल्याला? अँड पाहिजे. अँड कधी असतं? ह्या दोघांचं काय पाहिजे? अँड कधी असतं? टी टी असेल तर टी असतं बघा. टी टी असेल तर टी असतं. टी टी आहे टी. एफ 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 टी 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 ह्या पद्धतीने आलं बघा. आता एंट्रीज इन द कॉलम नंबर. कोणते कोणते स्टेटमेंट पहा. पी क्यू आर निगेशन क्यू. आता ह्याच्यामध्ये S1 हा आहे, म्हणजे एंट्रीज इन द कॉलम नंबर 6 अँड कॉलम नंबर 10 आयडेंटिकल आले का पहा. कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 10 सेम आले.
हे का नाही. देअरफॉर कसं लिहायचं आन्सर, एंट्रीज इन कॉलम नंबर्स 6 and 10 are identical or same, identical. Therefore logical equivalence P implies Q and R logically equivalence to negation P and negation Q and P implies R, hence the proof. हा क्वेश्चन नंबर कितवा झाला, क्वेश्चन नंबर 7 झाला. तर आता क्वेश्चन नंबर 8 कडे येऊ. क्वेश्चन नंबर 8 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 8 काय आहे चेक करा. क्वेश्चन नंबर 8 बघा, P and Q or R logically equivalent to P and Q or P and R. तर क्वेश्चन नंबर 8 हा तुम्ही सॉल्व करून मला कॉमेंटमध्ये उत्तर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊ. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 पहा. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिले बघा. हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर. देअर आर 3 स्टेटमेंट. Therefore connect how many number of rows. 8. 4T 4F. किती टी घ्यावं लागले आपल्याला, 4T आणि 4F. पुन्हा काय घ्यायचं, 2T 2F 2T 2F. समजलं. पुन्हा अल्टरनेट करायचं, 1T 1F 1T 1F 1T 1F 1T 1F ह्या पद्धतीनं. आता मला सांगा और कधी येईल, P और Q आहे पुढं. हे कसं घेतलं लक्षात आलं. एक स्टेटमेंट घ्यायचं. P और Q और कधी असतं, FF असेल तर F किंवा एक जरी T असेल तर T. हे T F आणि F ह्या पद्धतीने येईल. आता मला सांगा ह्या औरचं निगेशन आहे म्हणून काय येईल, F टीचं F T उलट करून टाकायचं. त्याच्यानंतर हा 5 और P और Q ह्या दोघांचं काय आहे, और आहे. और बघा काय येईल, FF असेल तर F किंवा एक जरी T असेल तर T. आणि T टोटल काय आले, T आले. त्याच्यानंतर बघा आता हा ब्रॅकेट आणि कुठला, हा ब्रॅकेट आणि आपला R कुठं आहे, इथं आहे. R सोबत काय करायचंय, अँड घ्यायचंय. अँड कधी असतं, TT असेल तर FF असेल, TT असेल तर TT कुठं आहे बघा, TT असेल तर T अदरवाइज फॉल्स. परत हे TT हे फॉल्स, हे T हे फॉल्स, हे T हे फॉल्स. बघा एंट्रीज इन द कॉलम नंबर 3 चेक करा, इथं आहे 3. आणि कॉलम नंबर 7 चेक करा, 7 इथं आहे. TF TT म्हणजे एंट्रीज इन द कॉलम नंबर 3 and 7 are identical, therefore they are logically
इक्विव्हॅलन्स हे झालं. त्याच्यानंतर आता पहा क्वेश्चन नंबर लास्ट, क्वेश्चन नंबर जो 10 आहे, 10 पहा क्वेश्चन काय आहे. निगेशन P double implies Q logically equivalent to P and negation Q or Q and negation P. How many statements are there? There are only 2 statements. P, Q, R. R येणार नाही. Only 2 statements. There are only 2 statements. Therefore, number of rows are 2T. 2F. इथं काय येईल? 1T 1F 1T 1F. त्याच्यानंतर निगेशन P काय येईल बघा. निगेशन P च्या अपोजिट F T. त्याच्यानंतर निगेशन Q सांगा. Q च्या अपोजिट T असेल तर F येईल, F असेल तर T येईल, T असेल तर F येईल आणि F असेल तर T येईल. त्याच्यानंतर P इम्प्लाइज Q, P आणि Q चं इम्प्लाइज पाहिजे. जिकडे बाण चाललाय तिकडे लिहायचं. TF असेल तर F असतं. TF असेल, ॲरो जिकडे जातो ती व्हॅल्यू येते. TF असेल तर F, अदरवाईज T. त्याच्यानंतर ह्याचं काय आहे, P इम्प्लाइज Q, P इम्प्लाइज P डबल इम्प्लाइज Q. सॉरी, इथं काय आहे बघा, P डबल इम्प्लाइज Q आहे. P डबल इम्प्लाइज Q काय येईल इथं हे चेक करा. P डबल इम्प्लाइज आहे. इथं काय आहे, डबल इम्प्लाइज. तर मग काय येईल मग डबल इम्प्लाइज मध्ये? P डबल इम्प्लाइज Q. चेहरे सारखे. TT असेल तर T, FF असेल तर T, अदरवाईज फॉल्स. बरोबर आलंय. TT असेल T, FF असेल, TT असेल T, FF असेल T, अदरवाईज फॉल्स. हे काय येईल मग? फॉल्स येईल. त्याच्यानंतर 7 ह्याचं निगेशन घ्या. T असेल तर F, F असेल तर T, F असेल तर T, T असेल तर F. त्याच्यानंतर आता पहा 8 नंबरचं P अँड निगेशन Q. P इथं आहे, निगेशन Q इथं आहे. या दोघांचं काय पाहिजे? अँड पाहिजे. अँड कधी येतं? TT असेल तर T. दुसऱ्या नंबरला आहे बघा, TT असेल तर T, अदरवाईज फॉल्स. Q अँड निगेशन P. Q इथं आहे, निगेशन P इथं आहे. या दोघांचं काय आहे? अँड आहे. अँड कधी असतं? TT असेल तर T. तिसऱ्या नंबरला आहे TT, T, अदरवाईज फॉल्स. आणि ह्याचं काय आहे? ह्या दोघांचं आहे ऑर कधी असेल? FF असेल तर F असतं. F इथं F, अदरवाईज ट्रू. किंवा एक ट्रू असेल ऑर मध्ये तर ट्रू येतं. बघा, एंट्रीज इन द कॉलम नंबर 7 आणि कॉलम नंबर, सॉरी हा कॉलम कमी झाला म्हणजे हा कॉलम होईल 1 2 3 4 5 आणि 6. कॉलम नंबर 6 अँड कॉलम नंबर 9 आर आयडेंटिकल. देअरफॉर दे आर लॉजिकली इक्विव्हॅलन्स. ही एक्झरसाइज आपण 1.2 चा क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट सॉल्व केला. थँक्यू फ्रेंड्स. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे पाहू. एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टोटोलॉजी और अ कॉन्ट्रडिक्शन और अ कंटिंजन्सी. तर क्वेश्चन फर्स्ट बघा, P अँड Q इम्प्लाइज Q और P. तर आपण टेबल तयार करूत, ह्याचा कन्स्ट्रक्ट करू. टेबल काय होईल? हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर? देअर आर ओनली 2 स्टेटमेंट. हाऊ मेनी रोज अँड हाऊ मेनी कॉलम्स? रोज इज इक्वल टू 4. कसं आलं?
रो इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 4, कॉलम इज इक्वल टू स्टेटमेंट किती आहेत 2, कनेक्टिव्ह किती आहेत 2 प्लस कनेक्टिव्ह स्टेटमेंट 2 कनेक्टिव्ह 1 2 3 इज इक्वल टू 5 झाले. टेबल किती झाले, कॉलम किती झाले 5, बघा 1 2 3 4 5 कॉलम झाले. त्याच्यानंतर आता आपल्याला रो माहीत झालेत 4 आहेत. 4 असल्यानंतर आपण डिवाइड करायचे, 2 टी घ्यायचे आणि 2 एफ घ्यायचे. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. क्यू मध्ये काय करायचं, 1 टी घ्यायचं 1 एफ, टी एफ. अँड कधी असतं, अँड तेव्हा असतं जेव्हा दोन्हीही स्टेटमेंट ट्रू असतील तर ट्रू असतं, अदरवाइज फॉल्स. क्यू और पी और कधी असतं, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. हे ट्रू आहे, ट्रू, ह्याच्यातला एक ट्रू आहे, ट्रू, ह्याच्यातला एक ट्रू आहे, ट्रू. इथं एफ आहे एफ. आता बघा पी हा ब्रॅकेट हा कॉलम इम्प्लाइज इकडं चाललाय तर काय असेल, इम्प्लिकेशन टी एफ असेल तर एफ असतं. टी एफ पहा कुठं आहे, इथं टी एफ आहे का, नाही. टी एफ असेल तर एफ, अदरवाइज ट्रू. टी एफ नाही, इकडून इकडं आहे परंतु इकडून इकडं नाही टी एफ, अदरवाइज टी एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. मला सांगा लास्ट कॉलम मध्ये ह्याच्या एंट्री टोटल काय आल्या, टी टी टी. आन्सर कसं लिहायचं मग, देअरफोर एंट्रीज इन दी लास्ट कॉलम आर ऑल T, therefore it is a tautology. हे काय असेल मग, टोटोलॉजी असेल. समजलं असेल तुम्हाला. आता सिमिलरली क्वेश्चन नंबर 2 कडे या. क्वेश्चन नंबर 2 काय सांगतो, पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज निगेशन पी और क्यू. ह्याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहेत, 2 स्टेटमेंट आहेत. म्हणून आपल्याला रो इज इक्वल टू समजलं 2 याने 4. कॉलम इज इक्वल टू, कॉलम किती असतील, जेवढे काही रो स्टेटमेंट आहेत, स्टेटमेंट किती 2 प्लस कनेक्टिव्ह 1 2 3 4 म्हणजे टोटल कॉलमची संख्या 6 असेल. आता बघा, आता हे दरवेळेस करायची गरज नाही, तुम्हाला समजावं ह्याच्यासाठी मी हे सांगतोय. तर 1 2 3 4 5 6 कॉलम आले. रो आहेत 4 म्हणजे 2 टी 2 एफ, 1 टी 1 एफ, 1 टी 1 एफ. निगेशन पी टी टी असेल तर एफ एफ टी टी. पी इम्प्लाइज क्यू, इम्प्लाइज कधी असतं टी एफ, जिकडे बाण चाललाय ते तर टी एफ. बघा दुसऱ्या नंबरला आहे टी एफ, अदरवाइज टी. त्याच्यानंतर निगेशन पी इम्प्लाइज क्यू, इकडून इकडं चाललाय, निगेशन पी और क्यू. निगेशन पी इथं आहे आणि क्यू इथं आहे. और कधी असतं, एफ एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. आता बघा ह्या 2 ब्रॅकेट मध्ये काय आहे, डबल इम्प्लाइज. मग डबल इम्प्लाइज कधी असतं, चेहरे सारखे आहेत का बघा. आता टी टी असेल तर टी असतं, हे टी एफ एफ आहे टी, हे काय आहे टी टी टी, हे पण टी टी टी. म्हणजे लास्ट कॉलम मध्ये टोटल एंट्री किती आल्या, टी आल्या. मग कसं लिहायचं आन्सर, सेम. देअरफोर एंट्रीज इन दी लास्ट कॉलम ऑफ गिवन स्टेटमेंट pattern are all T
देअरफॉर इट इज अ टोटोलॉजी. काय आहे मग? टोटोलॉजी आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 बघा. निगेशन ऑफ निगेशन P अँड निगेशन Q or Q. हाऊ मेनी स्टेटमेंट? देर आर ओनली 2 स्टेटमेंट. सेम त्या पद्धतीनं काढू आता. रो इज इक्वल टू 2⁴ 4. कॉलम इज इक्वल टू स्टेटमेंट 2 प्लस हाऊ मेनी कनेक्टिव्ह 1 2 3 4 5 कनेक्टिव्ह यानी 7. कॉलम किती असतील? 7 असतील. तर बघा मग कसे 1 2 3 4 5 6 आणि 7 कॉलम आले. मग हे कसं घ्यायचं? अगोदर P आणि Q घेतलं, पुन्हा निगेशन P निगेशन Q, परत हा ब्रॅकेट छोटा निगेशन P अँड निगेशन Q, परत ह्या मोठा ब्रॅकेट मधला हा निगेशन घेऊन पूर्ण केलं. हा पूर्ण ब्रॅकेट झाला. त्याच्यानंतर हे टोटल सगळं निगेशन निगेशन P अँड निगेशन Q और Q. आता 2 T असतील, 2 F असतील, 1 T 1 F 1 T 1 F. निगेशन P काय असेल? TT असेल म्हणजे FF होईल आणि FF होतं TT होईल. निगेशन Q सिमिलरली काढा. T च F F च T T F F T. हा निगेशन Q इथं आहे आणि निगेशन P आणि निगेशन Q ह्या दोघांचा अँड पाहिजे. अँड कधी असतं? TT असेल तर T, अदरवाईज फॉल्स. अदरवाईज काय येईल? फॉल्स येईल. ह्या पद्धतीनं आलं. त्याच्यानंतर आता ह्या ब्रॅकेटचं निगेशन करायचंय. TT आहे FF आहे TT येईल आणि इथं F आहे T आलं, T आहे F आलं. परत हा ब्रॅकेट आणि Q, आपला Q कुठं आहे? 2nd नंबरला आहे बघा. ह्या दोघांचं काय आहे बघा? ह्या दोघांचं काय आहे? आपल्याला काय घ्यायचंय? ऑर घ्यायचंय. ऑर कधी असतं? FF असेल तर F बघा. Q FF कुठल्या नंबरला आहे? हा इथं आला आणि निगेशन Q कुठं आहे? Q ह्या नंबरला आहे. FF कधी असतं? FF दोन्ही सारखे असेल तर F येतं किंवा 1 T असेल तर F येतं. कमीत कमी 1 T असला पाहिजे. हा आणि हा ब्रॅकेट बघा. हा आणि हा कॉलम TT आहे T आलं. F आणि इकडं T आहे T आलं. इथं T आहे T च येईल. इथं F आहे म्हणजे F येईल. बघा लास्ट कॉलम मध्ये एंट्रीज काय आल्या? देअरफॉर आन्सर कसं लिहायचं? देअरफॉर एंट्रीज इन दी लास्ट कॉलम आर ऑल T and F मिक्स आले. Therefore it is a contingency. हे काय असेल मग? कंटिंजन्सी असेल. समजलं असेल हे. आता क्वेश्चन नंबर तसाच घ्या. क्वेश्चन नंबर आपला कितवा आहे? क्वेश्चन नंबर 4. बघा इथं हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर? देअर आर ओनली 2 स्टेटमेंट P अँड Q. देअरफॉर रो इज इक्वल टू 2⁴ इज इक्वल टू 4. कॉलम इज इक्वल टू 2 प्लस कनेक्टिव्ह 1 2 3 म्हणजे किती येतील कॉलम? 5. त्याच पद्धतीनं काढलं 1 2 3 4 आणि 5 कॉलम. 2 T घेतल्या, 2 F घेतलो.
एक टी एक एफ एक टी एक एक 1T 1F अल्टरनेट. P इम्प्लाइज Q इम्प्लाइज कधी असतं, जिकडं बाण चाललाय ते येतं. म्हणजे TF असेल तर F येतं. TF कुठल्या नंबरला आहे, दुसऱ्या, म्हणून TF असेल तर सॉरी इथं काय येईल, F येईल. अदरवाईज T, इथं T आला, इथं T, इथं T. त्याच्यानंतर बघा हा ब्रॅकेट आणि Q ह्याच्यामध्ये काय आहे, अँड आहे. अँड कधी असतं, अँड कधी असतं, TT असेल तर T, TT इथं आहे बघा, TT असेल तर T, अदरवाईज फॉल्स. TT असेल तर T, अदरवाईज फॉल्स. आता बघा ह्याला मी काय नाव दिलं, ए नाव दिलं. हे टोटल जे आहे त्याला आपण काय नाव दिलं, ए इम्प्लाइज कुठं, पी कडे चाललाय, पी इथं आहे. इम्प्लाइज कधी असतं, TF असेल तर F असतं, TF नाही, TF उलटा आहे, TF नाही. TF असेल तर F येतं, TF इथं TF आहे का, नाही, म्हणून T आलं. म्हणजे उत्तर काय येईल, लास्ट कॉलम मध्ये बघा. देअरफोर आन्सर कसं लिहायचं, सेम असंच लिहायचं. देअरफोर एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ऑल T अँड F मिक्स आल्यात, म्हणून इट इज अ कंटिंजन्सी. ते काय असेल, कंटिंजन्सी असेल. तर हे क्वेश्चन नंबर 4 झाला, 4 झाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 घेऊयात. क्वेश्चन नंबर 5 काय सांगतो पहा. क्वेश्चन नंबर 5 असा आहे, P implies Q and negation Q implies negation P. How many statements are there? There are 2 statements. 2 raised to 2 is equal to 4. आणि number of columns is equal to 2 statement plus connective 1, 2, 3, 4. किती आले, 6. नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, 6. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 6 येतील. कॉलम नंबर ऑफ कॉलम किती येतील, 6 येतील. पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आले. आता बघा ह्याच्यामध्ये काय करता येईल, 2T 2F 2T 2F. कनेक्टिव्ह बघा 1 कंजक्शन्स 1, 2, 3, 4 आणि 5 आहेत, 5 आहेत कनेक्टिव्ह, म्हणून किती येईल इथं, 7 येईल. तर क्यू मध्ये काय येईल, TF निगेशन P F T निगेशन Q च्या अपोजिट T असेल तर F T. P इम्प्लाइज Q इम्प्लाइज कधी असतं, TF असेल तर F येतं, दुसऱ्या नंबरला आहे पहा, TF असेल तर F, अदरवाईज T. आता त्याच्यानंतर P इम्प्लाइज Q अँड निगेशन Q, ह्या दोघांचा अँड पाहिजे. अँड कधी असतं, TT असेल तर T असतं, T, अदरवाईज फॉल्स. बघा ह्याला मी काय नाव दिलं, ए नाव दिलं. ह्या पूर्ण टोटल ह्याला ए इम्प्लाइज निगेशन P. ए इथं आहे, निगेशन P इथं आहे, निगेशन P इथं आहे. इम्प्लाइज आहे, इकडून इकडं जायचं आपल्याला. इम्प्लाइज कधी असतं, TF असेल तर F असतं, TF पाहिजे, नाही, अदरवाईज TF बघा, TF नाही, उलटा इकडून इकडं आहे, TF Tच येईल इथं, TF इकडं नाही, T. बघा ऑल द एंट्रीज काय आल्या लास्ट कॉलमच्या, ऑल T, म्हणजे काय होईल, आन्सर कसं लिहायचं मग, देअरफोर एंट्रीज
entries in the last column are all T. Therefore, it is tautology. ते काय असेल? टोटोलॉजी असेल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 पहा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा, पी क्यू दोन स्टेटमेंट आहेत. आर इज इक्वल टू नंबर ऑफ रो 2^2 इज इक्वल टू 4, नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू 2 प्लस कनेक्टिव्ह 1 2 3 4. म्हणजे कॉलम किती आले? 6 आले. पहा 1 2 3 4 5 6. मग इथं पण त्याच पद्धतीने घ्यायचं. 2T 2F 1T 1F 1T 1F. निगेशन क्यू, निगेशन क्यू T असेल तर F, F असेल तर T, T असेल तर F, F असेल तर T. P इम्प्लाइज Q, डबल इम्प्लाइज आहे, चेहरे सारखे. TT असेल तर T किंवा FF असेल तर T, अदरवाईज फॉल्स. FF असेल तर T, अदरवाईज काय येईल? फॉल्स येईल. त्याच्यानंतर पहा, P इम्प्लाइज निगेशन Q. P इथं आहे, Q इथं आहे, निगेशन Q. TF असेल तर F येतं. TF फर्स्ट नंबरला आहे, F येईल, अदरवाईज T येईल. बघा, हे इम्प्लाइज हे, ह्या दोघांचं अँड आहे. बघा, अँड कधी असतं? TT असेल तर T असतं. TT कुठल्या नंबरला आहे? फोर्थला. TT असेल तर T, अदरवाईज फॉल्स. लास्ट कॉलमच्या एंट्री काय झाल्या? F अँड T मिक्स आलेत. T अँड F. देअरफोर कसं लिहायचं? एंट्रीज इन दी लास्ट कॉलम आर ऑल T and F mix. Therefore, it is contingency. ते काय असेल? कंटिंजन्सी असेल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पहा. निगेशन ऑफ निगेशन Q and P and Q. How many statement are there? There are 2 statement. Row is equal to 2^2 is equal to 4. Column is equal to number of statement 2 plus connective 1 2 3 4. 4 connective म्हणजे किती असतील? 6. 1 2 3 4 5 6 आलं. त्याच्यानंतर सॉल्व करूयात. 2T 2F TF TF निगेशन Q, Q च्या अपोजिट. T असेल F, F असेल T, T असेल F, F असेल T. निगेशन Q अँड P, निगेशन Q अँड P. अँड कधी असतं? TT असेल तर T, अदरवाईज F. ह्याचं निगेशन पाहिजे. निगेशन कधी असतं? F असेल T, T असेल F, F असेल T, F असेल T. आता पहा, हा आणि Q इथं आहे. ह्या दोघांचं काय आहे? अँड. अँड कधी असतं? TT असेल तर T असतं. T नाही. TT असेल तर T, अदरवाईज फॉल्स. T अदरवाईज फॉल्स. लास्ट कॉलम मध्ये काय आलं? T अँड F मिक्स. देअरफोर entries in the last column are all T and F mix. Therefore, it is a contingency. काय असेल? कंटिंजन्सी असेल. सिमिलरली क्वेश्चन नंबर 7. We have to solve question number 7. Question number 8. तर
क्वेश्चन नंबर 8 काय आहे? पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. तर हाऊ मेनी स्टेटमेंट? रो इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 4, column is equal to number of statement plus number of connective 1 2 3 4 6. Therefore 1 2 3 4 5 6 2t 2f 1t 1f 1t 1f. negation q f t f t. पी अँड निगेशन क्यू. पी इथं आहे, निगेशन क्यू इथं आहे. अँड पाहिजे. अँड कधी असतं? टी टी असेल तर टी, सेकंड नंबरला टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. बघा, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज टी एफ असेल तर एफ येईल, अदरवाईज ट्रू. ह्या दोघांचं काय पाहिजे? डबल इम्प्लाइज. चेहरे सारखे आहेत का बघा. एफ एफ किंवा टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. अदरवाईज काय येईल? हे फॉल्स होईल. लास्ट कॉलम मध्ये काय आलंय? एफ एफ. देअरफोर एंट्रीज इन द कसली आहे मग? देअरफोर एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ऑल एफ. देअरफोर इट इज अ कॉन्ट्रॅडिक्शन. देअरफोर इट इज अ कॉन्ट्रॅडिक्शन. लास्ट कॉलम मध्ये काय आलंय? एफ आलंय, म्हणून हे काय असेल? कॉन्ट्रॅडिक्शन असेल. कंप्लीट द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 9, निगेशन पी इम्प्लाइज क्यू अँड पी अँड आर. हाऊ मेनी स्टेटमेंट आर देअर? देअर आर 3 स्टेटमेंट. नंबर ऑफ रो इज इक्वल टू 2�3 इज इक्वल टू 8 झालं. आणि नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू 3 स्टेटमेंट प्लस कनेक्टिव्ह 1 2 3 4 इज इक्वल टू 7 झाले. तर बघा, आता 8 चे डिवाइड करा. 4t अँड 4f. टी 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 एफ 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 एफ. किती आले? 4t घेतले, 4f घेतले. 2t घ्या, 2f घ्या. 2t 2f 2t 2f. परत 1t 1f 1t 1f 1t 1f 1t 1f. निगेशन पी एफ 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 टी 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 टी. आलं? निगेशन पी इम्प्लाइज क्यू. हा ब्रॅकेट फोर्थ कॉलम इम्प्लाइज सेकंड कॉलम. बघा, इम्प्लाइज कधी असतं? टी एफ असेल तर एफ असतं. टी एफ बघा आहे का? टी एफ आहे का? नाही, उलटा आहे. अदरवाइज टी एफ नाही, 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 टी एफ आहे बघा. टी एफ असेल तर एफ येईल, टी एफ असेल तर एफ येईल. त्याच्यानंतर पी अँड आर. पी इथं आहे आणि आर इथं आहे. ह्या दोघांचं अँड आहे. अँड कधी असतं? टी टी असेल तर टी, टी टी नाही एफ, टी टी टी, टी एफ एफ, एफ टी एफ, एफ एफ आणि एफ. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आलं. त्याच्यानंतर ह्या दोघांचं काय आहे? अँड आहे. अँड कधी असतं? टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. टी फॉल्स 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 आणि फॉल्स. बघा, आन्सर कसं लिहिणार मग? एंट्रीज इन द लास्ट कॉलम.
entries in the last column are all T. Therefore, it is a entries in the last column are all T and F mix. Therefore, it is a contingency. It is a contingency. Complete the answer, friends. Next, last question. Question number 10. Question number 10 का आहे? P implies negation Q or R. Double implies negation of P implies Q implies R. काय येईल हे? तर बघा, how many statement are there? Number of row is equal to 2 raised to 3 is equal to 8. Number of columns is equal to, सांगा. There are statement 3 plus connective 1, 2, 3, 4, 5, 6, 7 is equal to 10 असेल number of columns. बघा, चेक करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर आता ह्याच्यामध्ये बघा, 4 काय घ्यायच्या? 4 T, 4 F, 2 T, 2 F, 2 T, 2 F, 1 T, 1 F, 1 T, 1 F, 1 T, 1 F, 1 T, 1 F. त्याच्यानंतर निगेशन Q अपोजिट ह्याच्या F, F, T, T, F, F, T, T. निगेशन Q अँड R, ऑर कधी असतं? एक जरी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. टी आहे तर टी, फॉल्स, टी, 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 फॉल्स, टी, टी. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज धिस. पी कुठं आहे? इथं आहे. इकडे इम्प्लाइज कधी असतं? टी एफ असेल. बघा, टी एफ असेल तर काय असतं? एफ असतं. पी इम्प्लाइज धिस. इथून इकडे यायला आपण. इम्प्लाइज कधी असतं? टी एफ. टी एफ असेल तर एफ. टी 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 एफ एफ. टी एफ नाही टी. टी 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 एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. टी एफ नाही टी. टी एफ नाही टी. टी एफ नाही टी आणि टी एफ नाही टी. या पद्धतीनं क्यू इम्प्लाइज आर. क्यू इथं आहे, इम्प्लाइज पाहिजे आपल्याला. इम्प्लाइज टी एफ असेल तर एफ असतं. टी 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 एफ एफ. टी 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 एफ एफ टी आणि टी. आता बघा, पी इम्प्लाइज हा ब्रॅकेट. पी इम्प्लाइज पी इथं आहे आणि हा आपण आता इथं काढला. ह्या दोघांचं काय पाहिजे आपल्याला? इम्प्लिकेशन पाहिजे. टी एफ असेल तर एफ येतं. टी एफ बघा, टी एफ पाहिजे तर एफ असतं. टी एफ नाही. टी एफ आहे का? बघा, एफ. परत टी टी टी. परत टी टी आलं टी. त्याच्यानंतर टी एफ नाही टीच. टी एफ नाही टी. टी एफ नाही टी. टी एफ नाही टी. इकडून इकडं पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर पुढे बघा, आता ह्या ब्रॅकेटचा निगेशन पाहिजे. टी असेल तर एफ येईल. एफ असेल तर टी येईल. टी असेल तर एफ 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 आणि टी असेल तर एफ. हा आला. आता ह्या दोघांचं डबल इम्प्लाइज पाहिजे. डबल इम्प्लाइज कधी असतं? तर चेहरे सारखे पाहिजेत. टी टी आहे का? नाही. टी 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 असेल तर टी किंवा एफ एफ असेल तर टी. टी एफ आहे, एफ येईल. एफ 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 आणि एफ. हे लास्ट कॉलम मध्ये ऑल एंट्री काय झाल्या? एफ आल्या. लास्ट कॉलम मध्ये ऑल एंट्री एफ आल्या म्हणजे काय येईल? इट इज अ
contradiction. It is a contradiction. Therefore, complete this answer and आज आपली इथं एक्झरसाइज 1.2 संपली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.